वल्गरनेस त्याला पर्टिक्युलर नाव पडतंय सध्या. अच्छा, लावणी करतेस, तमाशा करतेस तू? लावणी फक्त सिडक्शन साठी केली जाते. नाही मम्मी, मी नाही करणार. माती खावर तू नाही खाणार. ती आपल्या पुढच्या पिढीला पण कळायला पाहिजे. पुढचा उठला नाही पाहिजे जोपर्यंत माझं म्हणणं होतं. सगळ्या महाराष्ट्राने फक्त मॅडमचा आदर्श घ्यावा आणि लावणी म्हणजे काय फक्त मॅडमकडून शिकायचं. अभिनंदन मॅडम, अभिनंदन. पहिलं मॅडम, मनपूर्वक आणि माझ्या पूर्ण लावण्यवती जे महाराष्ट्रातले आहेत त्यांच्या वतीनं तुम्हाला खूप 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 म्हणजे खूप मनापासून अभिनंदन. मी एक लावण्यवतीची मुलगी आहे. आता मला सांगता येत नाही जे आता मॅडम हे जे काय आहे हे माझ्या खूप म्हणजे लहानपणापासून जे माझी इच्छा होती ना माझ्या मुलीच्या मार्फत मी तुमच्या पोचले. फक्त मॅडम म्हणजे की माझ्या इतक्या रक्तात मला हे वेळ कधी येईल माझ्या जिंदगीत हे मी पाहत होते. मॅडम, मी लावण्यवतीची मुलगी आहे. जे की तुम्ही आज पारंपरिक जे आहे आज तुमचं इतकं पारंपरिक आहे हे पारंपरिक मागच्या काळात तुम्ही बघा. हे पारंपरिक फक्त मागच्या काळात होतं. जे की माझ्या आईनं केलं, माझ्या आजीनं केलं, पणजीनं केलं ते फक्त तुमच्यात आहे. मॅडम, अरे खूप 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 मनापासून अभिनंदन मॅडमचं. आणि जे की माझी आजी पणजीची आजीची आजी काय मागचं नातं असतंय ना त्या नात्याने केलेलं फक्त मॅडम मध्ये सगळे गुण आहेत. काय आभार मानावं, कसं बोलावं. आज फक्त मी मॅडमच्या वतीनं मी इथं आलेले आहे. आणि मी का जेव्हा मी शाळेत प्रवेश केल्यापासून आज माझ्या आईचं नाव आहे. मॅडम, तुम्ही जेव्हा आईचं नाव काढलं, जेव्हा शिवाजी महाराजांचं नाव काढलं तेव्हा सगळ्या महाराष्ट्राने फक्त मॅडमचा आदर्श घ्यावा आणि तुम्ही कुठल्याही शंकेने इथं यायचं नाही कधीच. फक्त मॅडमचं जे काय म्हणणं आहे त्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही लावणीची कशी इज्जत ठेवायची आणि लावणी म्हणजे काय फक्त मॅडमकडनं शिकायचं. अभिनंदन मॅडम, अभिनंदन. माझ्या घुंगरांची थाप जशी खणखणीत लोकांपर्यंत पोचली तशीच माझ्या हातून घडणाऱ्या लावणी कलावंतांची थाप इतकी वाजावी की तिचा आवाज आणि त्यांची अदब बघून लोकांच्या तोंडून अपसुक निघावं की हीच आहे खरी महाराष्ट्राची शान लावणी. मी तर सज्ज झालीये आणि तुम्हीही व्हा, कारण अस्सल लावणीवर पडणार सगळ्यांच्या नजरा. मी लावण्यवती कांची शिंदे करते तुम्हाला मानाचा मुजरा.